एवढी सगळी भाजी आणून दिल्याबद्दल फोंडेजी हे उद्या सांगणार, आज नाहीये. गरमागरम चपाती तुम्हालाच पहिल्यांदा. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आता आणि माझं पहिलं काम असतं ते तुळशी मातेला जल अर्पण करणं, तर ते अगोदर करते. आज सुद्धा कुंदन झाडाला भरपूर फुलं आलेली आहेत आणि ह्या झाडाला सुद्धा जल देते. समोर पारिजाताचं झाड आहे, त्याला तर खूप सारी फुलं आलेली आहेत. तुलसी सी सखी आणि चौकट पूजन झालेलं आहे माझं. आणि या इथं मी पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे. मेथीची भाजी बनवली आहे आणि भेंडीची भाजी बनवायची राहिलेली आहे ही. तर आता मी टेरेसवर जाऊन येते, पक्ष्यांसाठी थोडंसं जल आणि तांदूळ ठेवून येते. मग फोंडेजी कैसे हो आप? सुप्रभातम. खातात पक्षी, हे बारीक बारीक कण सुद्धा खातात धान्याची. ठीक आहे. फोंडेजी काल बनवलेले लाडू खातायत. तुला? मला नको, त्यात सगळे ड्रायफ्रुट्स आहेत. पथ्यकारक आहेत मला ड्रायफ्रूट सगळे. अंजी कसे बनलेत लाडू सांगा. करायचा धंदा. अरे राम, तुम्हाला सगळ्याच धंदा करू वाटतं. लाडूचा, दुधाचा, गाईचा, म्हशीचा, लस्सीचा. चव कशी? कशाचा फ्लेवर येतोय? डिंक. मला फक्त आठवत की हे धंदा करा. जाऊ द्या. खा तुम्ही, रोज एक लाडू खा आणि चांगलं शरीर ठेवा. तू पण खा. मी नाही खाणार आहे. खा. मी माझ्यासाठी डिंक ठेवलेला आहे शिल्लक तळलेला थोडासा, तो रोज 2-3 डिंकाचे तुकडे खाईन मी. खा की. नाही आता नाही, थोडासा व्यायाम करून येतो टेरेस वरती. चला अगोदर पाणी ओतते भांड्यामध्ये. कोणतरी चिरमुरे आणून टाकलेले आहेत साईडला. चला तर मग व्यायाम झालेला आहे आणि ऊन पण भरपूर पडलेला आहे, घाम येतोय मला. तर घरी जाते आणि राहिलेला स्वयंपाक करते. आले फोंडेजी. आटी ये रखने दीजिए. मला उशीर होत नाही का? हाँ लगेच चपात्या बनवून देते तुमच्यासाठी. लगेच भाजी तर झालेली आहे मेथीची. भेंडीची भाजी इकडे फोडणीला टाकते आणि चपात्या बनवते राहिलेल्या. आप चिंता ना करियो, मैं आपको टाइम पे भेज दूंगी ऑफिस. गरमागरम चपाती तुम्हालाच पहिल्यांदा. तर फोंडेजीने देवाची पूजा पण केलेली आहे मी टेरेसवरती गेल्यानंतर, आणि देवाला लाडू पण ठेवलेला आहे नैवेद्य म्हणून. मी चपाती बनवणार होते देवासाठी, पण नंतर नैवेद्य ठेवलंय तर मग आता नाही बनवत आहे. खा लो और आप जल्दी से निकलो. लवकर उठत जा. मी 6 वाजता उठले फोंडेजी. अजून किती लवकर उठू? 5:30ला उठते उद्या. महाराज आहे मला पाठवा पैसे. किती? 300. एवढं का? 28 दिवसाचा आहे. 300 रुपये? हा, पर डे 1 GB अनलिमिटेड.
मी आणि मना आता जेवण करायला बसलेलो आहोत. तर जेवणामध्ये मेथीची भाजी, भेंडीची भाजी आहे, बटाट्याची पातळ भाजी आणि बाजरीची भाकरी आणि मना चपाती खात आहे. तर तुम्ही पण या टेस्टी टेस्टी जेवण करायला. तर जेवण झाल्यानंतरची कामं आता करावी लागत आहेत मला. सगळं त्या किचन ओटा स्वच्छ करून भांडी धुवून मला बाहेर जायचं आहे. उद्या काहीतरी स्पेशल डे आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे मला साहित्य आणायचं आहे. माझं सगळं काम झालेलं आहे आणि आता मी मार्केटमध्ये जाऊन येते, थोडंसं साहित्य घेऊन येते उद्यासाठी. मी आलेली आहे बाजारातून आणि एवढं सामान आणलेलं आहे. तर इथे ब्लाऊज पीस आहे 4-5 आणि एवढं उद्यासाठी सामान आणलेलं आहे. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आता आणि मना माझा आत्ता आलेला आहे जस्ट. आणि मी माझा अर्धा स्वयंपाक संध्याकाळचा केलेला आहे. इथं 2 भाकरी बनवून ठेवलेल्या आहेत, सकाळच्या चपात्या पण आहेत 3-4. मग मला 2च भाकरी बनवायला लागल्या आणि आता दोडक्याची भाजी बनवणार आहे. आज लवकर झाला माझा स्वयंपाक. त्याच्यात हे उद्या सांगणार, आज नाहीये. नाही दाखव. नाही हे उद्या सांगणार काय आहे याच्यामध्ये. नाही तो तू चोर है ये आधी रात में खा डालेगा. वो तो मैं करने वाला हो. तर मी तुला उद्या सांगणार, हे असं झाकून ठेवणार. हे बनवलंय हे. चोर 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 आणि ओळखला. मुझसे कुछ छुपाया नहीं जाता. चोर आहे. काहीही खाऊ आणू द्या, बिस्किट आणू द्या, चिप्स आणू द्या, काही असू द्या, हा कधी खाऊन टाकतो आम्हाला कळत नाही. आणि त्याला खायचं कळत नाही की तो सगळं संपून टाकतो. जोपर्यंत खाऊ संपत नाही तोपर्यंत भाजी भाकरी खात नाही. असं तर आहे तो. चल दिवाबत्ती करेंगे. स्वयंपाक झालेला आहे संध्याकाळचा माझा आणि ही डाळ फक्त मी मनासाठी शिजवलेली आहे प्रोटीनसाठी. तो म्हणतो की मला प्रोटीन युक्त काहीतरी द्यायचं जेवायला. म्हणलं ठीक आहे. आणि मी दोडक्याची भाजी पण बनवलेली आहे. तर आता मी श्रीरामचंद्रच माणसं असते, त्याच्यानंतर मग जेवण करायला बसतो. हो ही सही सुमन सूर दुदंबी बजाई विबुध बधू नाचही मुदित मंजुल मंगल गाई. शुभ शकून होत होते, देव दुदंबी वाजवीत फुले उधळत होते, देवांगना आनंदाने सुंदर मंगल गीते गात गात नाचत होत्या. मागद सूत बंदी नट स्नागर गा. फोंडेजींचं आगमन झालेलं आहे आणि आल्या आल्या मला ओढतंय. का आवडतंय सांगा? क्यों? ये मेरी गलती नहीं है, आप अपने चिरंजीव को बोलिए. तुझे घरात लक्षच नाही. धन्यवाद एवढी सगळी भाजी आणून दिल्याबद्दल फोंडेजी. सोडा 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 सोडा. माझा एक हात आहे. काय 2 आहे का? पण तुमचे दोन्ही हात फ्री आहेत फोंडेजी. चल आता ह्या भाज्या तोडायचं माझं काम आहे जेवण झाल्यानंतर. गिरगाई. कसं वाटलं मी आणलेलं खाऊ? खाऊ खाऊ. तो काय पोट भरून खायचं नसतो, थोडासा टिटबिट थोडंसं खायचं आपला टाइमपास. कुठं आणलं? मी आणलेला आहे सुमित. चांगलाय, छान आहे ना. बाबू चल जेवण करायला ये. दादू आ जाओ. तर मैत्रिणी आता आम्ही जेवण करत आहोत. तर आता आपण व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.